असं वाटतं की आज बाबा हवे होते हे सगळं बघायला. जे पदरात पडेल ते अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे मी करत राहीन. मी मुंबईत आलो तेच तिच्यामुळे आलो. तिने मला पुश केलं की मुंबईत जा. मंडळी, आपल्या लाडक्या कलाकारांचं यश साजरं करायला आपल्याला नेहमीच आवडतं आणि आजचं जे यश खूप मोठं आहे, कारण का धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा ज्यांनी जगभरात पोहोचवला असे प्रसादक माझ्यासोबत आहेत. आणि खूप मोठी गोष्ट आहे की 15 अवॉर्ड्स एका फिल्मच्या निमित्ताने मिळणं, आणि ते पण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ग्लोबल 17 सॉरी म्हणजे यातही गल्लत होती आहे. पण दादा, खरंच मनापासून अभिनंदन या सगळ्यासाठी. खरं तर आपण असं म्हणतो ना की कधीतरी मोठी गोष्ट होण्यासाठी थोडी वाट बघावी लागते. आज सार्थकी लागले. 100% 100% म्हणजे श्रद्धा और सबुरी का फल मीठा म्हणतात. तसं वाटतंय आज की खूप वर्ष वाट बघत होतो की पुरस्कारांची. म्हणजे प्रत्येक कलाकाराला हवं असतं की आपला चित्रपट चालावा, लोकांनी भरभरून प्रेम करावं, आणि त्याचबरोबरीने पुरस्कार पण मिळावे असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. खोटं कशाला बोलू, मनातनं कुठंतरी वाटत असतंच. आणि जेव्हा ते मिळायचे नाही तेव्हा खंत वाटायची. नॉमिनेशन व्हायचं पण मिळायचे नाहीत. मग कुठेतरी असं वाटायचं की आपलंच काम अजून तेवढं चांगलं होत नसावं, अजून जास्त प्रयत्न, अजून मनापासून, अजून प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत राहणं एवढं हातात होतं. ते करत राहिलो. पण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणेच्या निमित्ताने ते सगळंच मिळत गेलं आणि त्याचा आनंद नक्कीच आहे. पण आजही मला असं वाटतं की हे संपूर्ण श्रेय मला असं वाटतं मी माझा मित्र प्रवीण तरडेला द्यायला हवं. त्याच्या लिखाणातून, त्याच्या दिग्दर्शनामधून मी ही भूमिका करू शकलो, आणि अर्थातच यांचा आशीर्वाद तो तर आहेच आहे पाठीशी. आपला जो पॉडकास्ट झाला होता त्याची गोष्ट, त्यात तुम्ही सांगितलं होतं तुमची जर्नी, की तुम्ही पुणे सोडून जेव्हा मुंबईत आलात, खरंच शून्यापासून. आणि आत्ता जेव्हा मी ते रिकलेक्ट करते ना, तेव्हा मला हे असं वाटतं की माझंच यश आहे. सो ते जेव्हा आज आठवतं तेव्हा, आणि आज त्या सर्टिफिकेटवर वडिलांचंही नाव आहे ना, ते बघून खूपच भारी वाटलं. आत्ता असं वाटतं की आज बाबा हवे होते हे सगळं बघायला. कारण त्यांचं प्रचंड प्रेम होतं माझ्यावर. अ, अ, पण दुर्दैवाने कोविडमध्येच ते गेले. अ, आणि त्यामुळे धर्मवीर ते पाहूसुद्धा शकले नाहीत. म्हणजे माझं चांगलं काम आहे ते त्यांना पाहता नाही आलं दुर्दैवाने. आणि आज हे सगळं यश आहे ते पण पाहायला ते माझ्याबरोबर नाहीत. पण त्यांचा आशीर्वाद नक्कीच आहे. त्यामुळेच हे सगळं शक्य होतं आहे असं वाटतं. करावी लागणार आहे, अजून पुरस्कार येणार आहेत. पण तुम्ही म्हणालात की नॉमिनेशनपर्यंतचा प्रवास पोचला होता, पण कुठेतरी असं कधी कधी होऊ शकतं की नवोदित कलाकारांना ते अवॉर्ड्स मिळतं, आणि कुठेतरी आपण हुकतो तिथे, कुठेतरी कलाकार म्हणून एक खंत मनात असते. नाही, ते कसं आहे, त्या प्रत्येक वेळेला त्या त्या पुरस्काराचे जजेस कोण आहेत, ते काय मेंटॅलिटीनी आपली कलाकृती बघतायत. आणि जर जजेसना असं वाटलं की नाही आहे मी त्या योग्य, तर मी नाही आहे त्याच्याबद्दल आपण कशाला काय बोलायचं. आपल्याला नाही मिळालं तर आपण जास्त जिकिरीने, जास्त लढून पुढच्या प्रोजेक्टमध्ये काम करणं हा आपला धर्म आहे, मला असं वाटतं. आणि त्यामुळे तो धर्म मी पाळत आलो आणि पाळत राहीन की जे पदरात पडेल ते अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे मी करत राहीन, करत आलो आहे आणि यापुढेही करत राहीन. सगळ्यांना रिलेट झाला, कारण का आपल्या भाषेतली हा सिनेमा होता. पण जेव्हा इतर भाषिक लोक सिनेमा बघतात, त्यांनी जेव्हा हे त्याचं परीक्षण केलं होतं, त्यांच्या तुला आलेल्या कमेंट्स काय होत्या? कारण का ते जास्त आपल्यासाठी महत्त्वाचं असेल ना, की इतर भाषिक लोकसुद्धा त्यांना रिलेट होऊ शकतो, किंवा कुठेतरी त्यांची मनं आपण जिंकू शकतो. कित्येक मला परभाषिकांनी सुद्धा माझ्याशी संपर्क केला. त्यांनी हा चित्रपट पाहिला. सबटायटल्समुळे आजकाल ते फार सोपं झालं आहे. आणि त्याच्यानंतर दिघे साहेबांबद्दल खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च केला गेला इंटरनेटवरती. आणि लोकांना त्यांचे फोटो दिसले आणि मग त्यांनी परत माझे फोटो बघितले. त्यात त्यातली गंमत बघून त्यांना जास्त गंमत वाटली. मला असं वाटतं माझ्या दिसण्याचं श्रेय विद्याधर भट्ट्यांना द्यायला हवं. कारण त्यांनी अप्रतिम गेटअप केला होता. अगदी दातापासून केसांपर्यंत सगळाच, भुवया, त्यांच्या डोळ्याखाली सगळं जे होतं ते सगळं डिटेलिंग फार अप्रतिम भट्ट्यांनी केलं होतं. आणि या निमित्ताने दिघे साहेबांचं काम, कशा पद्धतीने ते काम करायचं आणि किती मोठं काम त्यांनी केलं होतं,
तळागाळात जाऊन ते जगभरात पोचणं फार महत्त्वाचं होतं. ते या चित्रपटाच्या निमित्ताने पोचलं आणि त्याच्यामध्ये माझा सहभाग होता. ही माझ्यासाठी फार आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे जगभरातून अनेक परभाषिक लोकांनी सुद्धा सिनेमा बघितला. त्यांना त्या कॅरेक्टरचा अभ्यास करावासा वाटला, त्याच्याबद्दल शोध घ्यावासा वाटला आणि ती भूमिका केल्याबद्दल मला माझ्याशी संपर्क साधून माझ्याशी बोलावं असं त्यांना वाटलं. हे पण माझ्या दृष्टीने एक ॲवॉर्डच आहे. म्हणजे पुरस्कार इतकंच महत्त्व आहे त्या प्रत्येक प्रेक्षकाच्या प्रेमाला, असं मला फार मनापासून वाटतं. धर्मवीर 3च्या बद्दल मला असं वाटतं मंगेश देसाई सांगतील, काहीतरी लवकरच करतील त्या अनाऊन्समेंट असं वाटतंय. बघू. की मंजुताई नेहमीच असते आणि तिचं असणं हे सगळं काही असतं ना. आत्ता जेव्हा कळलं की तुला अवॉर्ड्स अनाऊन्स झाले आहेत आणि तिने जसं सांगितलं की तिने पाहुणचार केला तिची एक वेगळीच एनर्जी असते नेहमी. ती किती हेल्प करते, एक पॉझिटिव्ह आहे. 100% हेल्प करते. कारण तिचा सहवास इतकी वर्ष आम्ही आता जवळपास 30 वर्ष आम्ही एकत्र होतो. त्यामुळे आता आम्ही दोघं वेगळे होत असं मला वाटतच नाही. सुद्धा एकत्रच या क्षेत्रात सुरू एकत्र मी मुंबईत आलो तेच तिच्यामुळे आलो. तिने मला पुश केलं की मुंबईत जा. कारण तेव्हा पुण्यात काही सोर्सेस नव्हते, काही कॅनव्हास कुठला ओपन नव्हता पुण्यात. सो आज मी जो दिवस बघतोय, जे काही 1-2% यश आहे, त्याच्यामध्ये 100% वाटा तिचा आहे असं अगदी प्रामाणिकपणे मला नमूद करावं असं वाटतं. सो मच दादा, तुम्ही गप्पा मारल्यात आणि अजून अवॉर्ड्स घेताना आम्हाला बघायला फार आवडेल आणि रिअल लाईफमध्ये एक वेगळं प्रमोशन झालं आहे, त्यासाठी वेगळ्या गप्पा मारू आपण. त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. या निमित्ताने, या चित्रपटाच्या निमित्ताने या विश्वविक्रमामध्ये नोंद होणं आणि मराठी सिनेमा ग्लोबली पोचणं हा माझ्यासाठी अभिमानाचा मुद्दा आहे, अभिमानाचा क्षण आहे आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार मानतो. नमूद करायचं राहिलं की रिजनल ॲक्टरला एका सिनेमासाठी इतके अवॉर्ड्स पहिल्यांदा मिळालेत. सो एक अभिमानाची गोष्ट. थँक्यू सो मच दादा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.